हिंगोलीतील महत्त्वपूर्ण समजला जाणारा कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। हे गड राखण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अजित मगर, संतोष टारफे, डॉक्टर रमेश मस्के, गोपू पाटील आणि बाळासाहेब मगर या पाचही उमेदवारांनी कंबर कसली आहे। उमेदवारी कोणालाही मिळो, पण त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून उमेदवार निवडून आणण्यासाठी पाचही जण एकजुटीने काम करू असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे। याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू गवळी यांनी। पाहूयात। उभाटा गटाची आज प्रेस झालेली आहे आणि या प्रेस मध्ये आपण पाहू शकता उभाटा गटाचे पाचही जे इच्छुक उमेदवार आहेत ते पाचही या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत। तर आपल्या सोबत अजित मगर जात आहेत। तर आज प्रेस मध्ये आपण पाचही उमेदवार इच्छुक आहात आणि पाचही जणांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, काय सांगा? आज आम्ही इथे एकत्रितपणाने जे इच्छुक उमेदवार आहोत त्यांनी एकत्रितपणाने इथं प्रेस घेण्याचं कारण असं की काही असा चुकीचा मेसेज जनतेमध्ये, मतदारांमध्ये जाऊ नये की आम्ही एकत्र नाहीत। आम्ही सर्वजण एकत्र आहोत, पाचही जण उमेदवारी मागत आहोत। उद्धव साहेबांनी ज्याला उमेदवारी दिली तो पुढचा उमेदवार राहणार आहे। आम्हाला आव्हान काही मोठं असं म्हणतात, पण असं मोठं काही आव्हान नाही आहे, कारण ज्यावेळेस भाजप सेना युती होती त्यावेळेस तो आमदार संतोष बांगर हा लढला होता आणि त्यावेळेस मी 2 नंबरला राहिलो होतो। मी 66,000 मताच्या वर मतं घेतली होती। मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस असं काम झालेलं नाही। उलट 2 नंबरचे धंदे, मग वाळूचा उपसा असू द्या, दारूची विक्री, अवैध दारूची विक्री असू द्या, मटका असू द्या, क्लब असू द्या, याचा उच्छाद मांडलेला आहे। आणि इथला तरुण वर्ग जो आहे तो शिक्षणाच्या मागे पाहिजे तर तो त्या अवैध व्यवसायाच्या मागे कमाई म्हणून बघत आहे। ही फार शोकांतिकाची गोष्ट आहे। निश्चितच हे होते शेतकरी नेते यांनी सांगितलेलं आहे की कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे, मात्र विकास कुठलाही नाही झालाय। तर दुसरे इच्छुक उमेदवार आहेत डॉक्टर मस्के आहेत। साहेब, आपण पण इच्छुक आहात आणि याच स्टेजवर आपण पाचही जण स्टेजवर आहात, काय सांगा? हे बघा, आम्ही जरी 5 जणी इच्छुक असू तरीही एकच उमेदवार राहणार, एकाच उमेदवाराची फाईट होणार आहे आणि तो आम्ही सगळेजण एक दिलाने, एक मताने, जे आमचे पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जो कोणी उमेदवार देतील त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण एक दिलाने काम करू आणि त्याला निवडून आणून आम्ही त्या गद्दाराला पाडू असे या ठिकाणी सांगतो। निश्चितच पक्षप्रमुख, पक्षश्रेष्ठी ज्या कोणालाही उमेदवार देतील त्यांच्या मागे आम्ही काम करू असे डॉक्टर मस्के यांनी सांगितले आहे। दुसरे इच्छुक उमेदवार आहेत गोपू पाटील। साहेब, काय सांगाल? आपणही इच्छुक आहात रिंगणामध्ये, कोणता मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढणार आहात, काय सांगाल आपण? तुम्ही बघितलं मागच्या 5 वर्षामध्ये या गद्दार आमदारांना कोणतेच कामं या कळमनुरी विधानसभेमध्ये केले नाही। फक्त कामं आणायचे, कामं तुमच्यासाठी ज्या कामामध्ये जास्त मार्जिन असते, टक्केवारी जिथे भेटते आपल्याला ते कामं करायचे आणि त्याच्यामधून लोकांचा विकास होत नाही। जे इथले मूळ प्रश्न होते, सिंचनाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, तिथे एवढी मोठी MIDC आहे, एखादा उद्योग आणला नाही। मुख्यमंत्री त्यांचा होता, सरकार केंद्रात त्यांचं होतं, सरकार सगळ्या गोष्टी असताना याने केलं काय? यांनी कोणतेच विकास कामं केली नाहीत। त्याच्यामुळं कळमनुरी विधानसभेमधले पूर्ण जनता यांच्यावर प्रचंड नाराज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय लोक राहणार नाही। तर निश्चित गोपू पाटील यांनी सांगितलेलं आहे की प्रचंड जनता यांच्यावर नाराज आहे आणि येणारी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल असे यांनी सांगितलेलं आहे। चौथे इच्छुक उमेदवार आहेत टारफे साहेब। आपणही यापूर्वी निवडणूक लढलेली आहे आणि आता सेना विरुद्ध सेना, आता 2 गट झालेले आहेत, काय आव्हान असणार आहे आपल्या पुढे? खरं म्हणलं तर खरी सेना आणि गद्दार सेना अशी लढत आहे। ज्या देवमाणसाला या लोकांनी फसवलं, मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलेला आहे आणि गद्दारी करून हे पैसे घेऊन त्या गुवाहाटीला गेले आणि त्यामुळे लोक काही विसरले नाहीत। लोकांच्या मनात प्रचंड राग, उद्वेग त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे तो येणाऱ्या काळामध्ये किंवा मतदानारूपी ते दाखवणारच आहे। आज आपण पाहिलं असेल की कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना एवढा चान्स होता या मतदारसंघाचा विकास करायचा, कारण मुख्यमंत्री त्यांच्या जवळचे होते, सरकार त्यांचं होतं आणि आपल्या या मतदारसंघाचा विकास करून विरोधकाची तोंड बंद करण्याचं एक मोठा त्यांच्याकडे चान्स होता, परंतु त्यांनी ते केलं नाही। उलट रूपी काय झालं की जे 2 नंबरचे धंदे असतील, अवैध धंदे असतील, रत्ती मटका असेल, अशा प्रकारे करून या भावी पिढीला बर्बाद करण्याचं काम संतोष बांगरने केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे। जनतेला सुद्धा माझी विनंती आहे
की आपण अशा कुठल्याही भूलथापेला प्रबोधनाला बळी न पडता आपण सर्वांनी या लोकशाही वाचवण्याचं काम केलं पाहिजे. साहेब, उमेदवारी निश्चित होईल का? संतोष विरुद्ध संतोष अशी लढत होईल का? उमेदवारी जे उद्धव साहेब देतील ते उमेदवार फिक्स होणार आहे. तो संतोष असेल किंवा इतर कोणी असेल. परंतु आम्ही एक दिलाने एका मनाने सर्वजण आम्ही तन मन धनाने काम करणार आहोत आणि उद्धव साहेबाला या संतोष बांगरला पाडून एक गिफ्ट देणार आहोत. निश्चितच यांनी सांगितलं आहे की संतोष बांगर यांना पाडून त्यांना आम्ही हे गिफ्ट देणार आहोत. तर 5वे उमेदवार आहेत बाळासाहेब मगर. साहेब, काय सांगाल? आपणही इच्छुक आहात. कुठला विकासाचा मुद्दा घेऊन आपण रिंगणात उतरलात? अजून 4ही इच्छुक उमेदवार होते, त्यांनी सांगितलं आपला कुठला अजेंडा असणार आहे, काय सांगाल? या ठिकाणी सर्वात मोठा विषय या कळमनुरी विधानसभेमध्ये सिंचनाचा, शेतकऱ्याचा, आरोग्याचा आणि रोजगाराचा मुद्दा आहे. मागील 5 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलंय, धरण आपल्या उशाशी आहे आणि गळ्याशाही रशाला कोरड आहे. अशा परिस्थिती या कळमनुरी विधानसभेची झालेली आहे. निश्चितपणे या ठिकाणी सुजलाम सुफलाम कशा पद्धतीनं कळमनुरी विधानसभा करता येईल हे निश्चितपणे आमच्यासमोर हे मुद्दे राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये तो नक्कीचपणे त्या ठिकाणी आम्ही ते करून दाखवू, हीच आमची या ठिकाणी अजेंडा राहील. तर निश्चितच उभाटा गटाकडनं ज्याला कुणालाही उमेदवारी देईल त्यांच्या पाठीमागं आम्ही 5ही जण खंबीरपणे उभे राहू आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा फडकेल असं 5ही शिलेदारांनी सांगितलेलं आहे. आता सेना विरुद्ध सेना अशी लढत होऊन आता कोणाचा भगवा या कळमनुरी विधानसभा मतदार फडकेल याकडे पाहण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. स्टार महाराष्ट्र, राजू गवळी, हिंगोली.